आरक्षणासाठी सुरू असलेलं आंदोलन, दुसरीकडे ओबीसींचं आंदोलन, यामध्ये सरकार कसा सुवर्ण मध्य काढतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। आणखी एक महत्त्वाची बातमी आहे ती आपण पाहूया। भुजबळांचं राजकीय भविष्य उद्ध्वस्त करणार असं आव्हान मनोज जरांगे यांनी दिलंय। भुजबळांची राजकीय कारकीर्द उद्ध्वस्त करणारा तू कोण, असा संघर्ष आता हाके आणि जरांगे यांच्यामध्ये निर्माण झालेला आहे। तर बैठकीमधली ही दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये आता या बैठकीला सुरुवात झाली आहे। तर बैठकीच्या आतली ही दृश्य आपण इथे पाहतोय। सरकारमधले महत्त्वाचे नेते या बैठकीमध्ये उपस्थित आहेत, त्याचबरोबर राज्यातले सगळ्या संघटनांचे आणि त्याचबरोबर महत्त्वाचे ओबीसी नेते या बैठकीमध्ये सहभागी आहेत, जे सरकारबरोबर चर्चा करणार आहेत। आंदोलन करणारे विरोधकच नाहीयेत। एका धनगर बांधवाला आणखी आम्ही दुखवलं नाही, एका ओबीसीच्या खालच्या नेत्याला नाही। तो चाभरा आहे, त्याने बसले हे सगळं। आणखीन त्याला एक दोन नवीन जोड भेटले, ते एवलेवाल्याला 2 जोड भेटलेत। आणखी शाळा करतो, तुला जर राजकीय करिअर मधून नाही उठिलं ना तर नाव बदलून ठेवून तू किती पळतो बघतो मी, तो ऐकर। छगनराव भुजबळांना आमच्या ओबीसीच्या नेत्यांना टार्गेट करताना म्हणतात की भुजबळ तू सगळं खाल्लंय। या जरांगेंना माझा एक सवाल आहे, राजकीय कारकीर्द उद्ध्वस्त करायला जनता तयार आहे ना? तू कोण राजकीय कारकीर्द उद्ध्वस्त करणारा? ओबीसीचे नेते तुमचं म्हणणं आहे सगळे एकत्र आले, दबाव त्यांनी वाढलाय आणि वाढलाय सुद्धा, आणि आंदोलन त्यांनीच उभा केलं। मी मागच म्हणलं होतं तुम्हाला, मी कधीच खोटं बोलत नाही, मला वरूनच माहिती मिळती हे ओबीसीच्या नेत्यांनी उभा केलंय, यांना दोष देऊन उपयोग नाही। त्यामुळे मी इथल्याला दोष दिला नाही, मी कधी धनगर बांधवाला दोष देणार नाही, नेत्याला बी। किती ओबीसीचे नेते एक होते पट्ट्याने मराठ्याला आरक्षणच देतो ओबीसीतून, नाही त्यांना सगळ्याला पाडतो। यांनी माया वाटोळ केलं समाजाचं, यांना बुडीलच नाही, सोडीतच नाही यांना। या देशामध्ये आणि लोकशाहीमध्ये मोठ्या मोठ्या लोकांची इथल्या जनतेने जिरवलेली आहे। त्यामध्ये अटल बिहारी वाजपेयी साहेबांचा स्वर्गीय त्यांचा सुद्धा पराभव झालेला आहे, इंदिरा गांधीजींचा सुद्धा पराभव झालेला आहे, द्विराष्ट्राचा मुख्यमंत्री सखा पाटील अनभिषिक्त राजकारणातला सम्राट, त्याचा सुद्धा इथं पराभव झालेला आहे। ती माणसं सम्राट तर होती राजकारणातली, पण तू कुठलं काय आहेस, तुझा अजून स्वॉट ॲनालिसिस तुम्ही करावं। मी कोणता जातीवाद केला मला सांगा ना? आंदोलन शांततेत केलं हे जातीवाद आहे का? मी माझ्या जातीला आरक्षण मागतो हे जातीवाद आहे का? तुम्ही तुमच्या जातीला एसटीतून आरक्षण मागताय तो का जातीवाद आहे का? मुस्लिम समाज आरक्षण मागतो हे का जातीवाद आहे का? त्यांच्या पोराला लागतंय आरक्षण, ती राज्याची केंद्राची सुविधा आहे आरक्षण म्हणजे, ते घेतात ओपनसाठी। म्हणजे ओपनमध्ये सगळ्या जाती येतात, मग ज्या येतात मुस्लिम येतो, ब्राह्मण येतो, मराठा येतो, त्यांसाठी EWS दिलं, मग काय जातीवाद आहे का? मारवाडी येतो त्याच्यामध्ये, मग काय जातीवाद आहे का? तो मी आरक्षण मागतो म्हणजे मी कसं काय जातीवादी? आणि तुम्ही इथून माग घेतलं मग तुम्ही जातीवादी नाहीत का? जरांगे तुम्ही फक्त एका जातीची भाषा बोलताय, मग नक्की जातीयवादी कोण? म्हणजे आम्ही गेली 7-8 महिने आम्ही शांत बसलो, आम्ही तुमची प्रत्येक गोष्ट पाहत राहिलो। जरांगे तुम्ही संविधानिक मार्गाने आंदोलन तुमची चालली होती, आम्ही पाहत होतो, पण जरांगे तुम्ही बीड शहर जाळलं, टार्गेट करून ओबीसी नेत्यांना बदनाम केलं, हॉटेल जाळली, घरं जाळली लोकप्रतिनिधींची। स्वातंत्र्याच्या आधीच्या नोंदीत 1884 कवाचं आहे, तवाचं गॅजेट हे मराठवाड्यातले मराठी ओबीसी आरक्षणात येत म्हणून।